ओके, तर अशा प्रकारे आपण आय सी इंजिनचे कंपोनंट्स ठीक आहे आपण कव्हर केलेले आहेत. आता याच्याशी रिलेटेड काही टर्मिनॉलॉजीज आहे त्या आपल्याला पाहायचे आहे. ठीक आहे, पहिली टर्मिनॉलॉजी टॉप डेड सेंटर. काय? टॉप डेड सेंटर. ओके, TDC, टॉप डेड सेंटर. डेफिनेशन काय बघायची टॉप डेड सेंटरची? इट इज दी पोझिशन ऑफ क्रँकशाफ्ट. ओके, पोझिशन ऑफ क्रँकशाफ्ट, पोझिशन ऑफ crankshaft at which piston attains top position of engine cylinder. ठीक आहे, TDC, टॉप डेड सेंटर. काय डेफिनेशन? पोझिशन ऑफ द क्रँकशाफ्ट ॲट विच द पिस्टन अटेन्स टॉप पोझिशन ऑफ द इंजिन सिलेंडर. म्हणजे काय बघा, ह्या डायग्राममध्ये बघितलं, हा जो आहे हा एक क्रँकशाफ्ट. ठीक आहे, क्रँकशाफ्टची अशी पोझिशन ज्यावेळी हा जो पिस्टन आहे ना हा इंजिन सिलेंडरच्या टॉपमोस्ट पोझिशनला राहील त्याला काय म्हणतो आपण? टॉप डेड सेंटर. बघा, हा जो पिस्टन आहे तो खालीवर रेसिप्रोकेटिंग मोशन करतोय, तर मग तो सिलेंडर हेडपर्यंत कुठपर्यंत तो मॅक्झिमम टॉपला जातोय ती जी पोझिशन आहे त्याला काय म्हणतात? टॉप डेड सेंटर. काय म्हणतात? टॉप डेड सेंटर. दुसरी डेफिनेशन काय? बॉटम डेड सेंटर, BDC. काय? बॉटम डेड सेंटर. काय? तर सेम डेफिनेशन, पोझिशन ऑफ क्रँकशाफ्ट ॲट विच पिस्टन अटेन्स बॉटम पोझिशन ऑफ इंजिन सिलेंडर. ओके, काय सांगते डेफिनेशन? पोझिशन ऑफ द क्रँकशाफ्ट ॲट विच पिस्टन्स अटेन्स बॉटम पोझिशन ऑफ इंजिन सिलेंडर. म्हणजे बघा, हा जो क्रँकशाफ्ट आहे याची अशी पोझिशन, ठीक आहे, हा जो कनेक्टिंग रॉड आहे तो अटॅच याला, अशी पोझिशन ज्यावेळी तो जो पिस्टन आहे ना तो मॅक्झिमम बॉटम पोझिशनला, म्हणजे ज्या बॉटम पोझिशनला येऊन थांबतो, सो दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज बॉटम डेड सेंटर. म्हणजे पिस्टन रेसिप्रोकेट होत असताना सिलेंडर हेडच्या जेवढ्या टॉप पोझिशनपर्यंत जाऊन पोहोचतो ते झालं टॉप डेड सेंटर, आणि लोएस्ट पोझिशन ज्या बॉटम पोझिशनला जाऊन पोहोचतो त्याला म्हणतात बॉटम डेड सेंटर. ह्या दोन डेफिनेशन लक्षात घ्या, महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बोर. काय तिसरी कन्सेप्ट काय? बोर, BORE, बोर. बोरची डेफिनेशन काय? डायमीटर ऑफ इंजिन सिलेंडर. सिलेंडरची जी काही डायमीटर आहे, सो दॅट इज नथिंग बट दी बोर. ओके, बोर. त्याच्यानंतर आहे स्ट्रोक लेंथ. ठीक आहे, स्ट्रोक लेंथ. ठीक आहे, स्ट्रोक लेंथ. त्याच्या अगोदर आपण डेफिनेशन पाहणार आहोत. स्ट्रोक म्हणजे काय? ठीक आहे, स्ट्रोक म्हणजे काय? तर तो जो पिस्टन आहे तो TDC पासून BDC पर्यंत आला किंवा BDC पासून TDC पर्यंत गेला, तर त्याची ती जेवढी मुवमेंट आहे TDC पासून BDC पर्यंतची किंवा PDC पासून TDC पर्यंतची ती जी पिस्टनची मुवमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रोक म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो? स्ट्रोक. मग स्ट्रोक लेंथ म्हणजे काय? तर डिस्टन्स बिटवीन TDC अँड BDC. काय? डिस्टन्स बिटवीन TDC अँड BDC, टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर, त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो? स्ट्रोक लेंथ. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर एक क्लिअरन्स व्हॉल्यूम. काय? क्लिअरन्स व्हॉल्यूम. बघा, क्लिअरन्स व्हॉल्यूम काय डेफिनेशन करता येईल? तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर बिटवीन TDC अँड सिलेंडर हेड ॲट विच कंबशन टेक्स प्लेस. काय डेफिनेशन क्लिअरन्स व्हॉल्यूमची? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर बिटवीन TDC अँड सिलेंडर हेड ॲट विच कंबशन टेक्स प्लेस. म्हणजे काय हो? बघा, आता हा जो पिस्टन आहे
तो खालीवर रेसिप्रोकेट होतो. ठीक आहे. मग तो पूर्ण वरती गेला, पूर्ण एकदम त्या सिलेंडरच्या एकदम कोपऱ्यापर्यंत एकदम वरती जातो का? तर नाही. काही डिस्टन्स असं असते की तिथपर्यंत जाऊन तो थांबतो. तर त्या पॉईंटला काय म्हणतो आपण? TDC. ठीक आहे. मग हा जो TDC आहे, TDC इथे, या TDC आणि सिलेंडरचं जे हेड आहे, हे वरचं जे हेड आहे, ह्या मधला जो गॅप आहे, हा जो मधला गॅप आहे की जिथे कंबशन म्हणजे फ्युएलचं जे कंबशन होते त्या जागेला, त्या व्हॉल्यूमला काय म्हणतो आपण? क्लिअरन्स व्हॉल्यूम. काय म्हणतो? क्लिअरन्स व्हॉल्यूम. ओके. त्याच्यानंतरची पुढची जी डेफिनेशन आहे ती कोणती आहे? स्वेप्ट व्हॉल्यूम. काय? स्वेप्ट व्हॉल्यूम. SWEPT. स्वेप्ट व्हॉल्यूम. स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय? तर बघा, हा जो पिस्टन आहे ना, तो TDC पासून BDC पर्यंत पूर्ण खाली आला, बॉटम डेड सेलपर्यंत पूर्ण खाली आला. मग हा जो टोटल जो व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, हा जो टोटल मोकळा झालेला जो व्हॉल्यूम आहे त्याला काय म्हणतो आपण? स्वेप्ट व्हॉल्यूम. आला लक्षात फरक क्लिअरन्स व्हॉल्यूम आणि स्वेप्ट व्हॉल्यूममध्ये? ठीक आहे. म्हणजे काय क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे काय? तर TDC आणि सिलेंडर हेड याच्या मधातला जो गॅप आहे की तिथे फ्युएलचं कंबशन होते, तो जो व्हॉल्यूम आहे दॅट इज क्लिअरन्स व्हॉल्यूम. आणि पिस्टन पूर्णपणे खाली आल्यावर हा जो पूर्ण मोकळा झालेला भाग असतो, ठीक आहे, पिस्टनच्या वरचा सिलेंडर हेडपर्यंत, दॅट इज स्वेप्ट व्हॉल्यूम. ठीक आहे. त्याच्यानंतरची डेफिनेशन आहे कॉम्प्रेशन रेशो. काय? कॉम्प्रेशन रेशो. आता कॉम्प्रेशन रेशोची डेफिनेशन काय? रेशो ऑफ टोटल व्हॉल्यूम टू क्लिअरन्स व्हॉल्यूम. काय डेफिनेशन? कॉम्प्रेशन रेशो, इट इज द रेशो ऑफ टोटल व्हॉल्यूम टू क्लिअरन्स व्हॉल्यूम. ठीक आहे. टोटल व्हॉल्यूम टू क्लिअरन्स व्हॉल्यूम. ठीक आहे. बघा, मग आता टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय? तर टोटल व्हॉल्यूम म्हणजे स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम यांना एकत्रितरित्या आपण काय म्हणतो? कॉम्प्रेशन रेशो. टोटल व्हॉल्यूम. बघा, स्वेप्ट व्हॉल्यूमला आपण VS ने डिनोट केलं आणि क्लिअरन्स व्हॉल्यूमला आपण VC ने डिनोट केलं. ठीक आहे. मग आता कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला काय? टोटल व्हॉल्यूम अपॉन क्लिअरन्स व्हॉल्यूम. ठीक आहे. टोटल व्हॉल्यूम काय? मग हे इथे आपण समजा डिनोट केलं. टोटल व्हॉल्यूम म्हणजे ॲडिशन ऑफ स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम अपॉन क्लिअरन्स व्हॉल्यूम या डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे VC. हा त्याचा फॉर्म्युला आहे कॉम्प्रेशन रेशो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता महत्त्वाचं डेफिनेशन आहे IHP, BHP आणि FHP. ठीक आहे. तर मागे आपण वरती घेतलं होतं, पण आता टेक्निकल डेफिनेशन. पहिली कोणती? इंडिकेटेड हॉर्स पॉवर. ठीक आहे. काय? इंडिकेटेड हॉर्स पॉवर. ठीक आहे. इंडिकेटेड हॉर्स पॉवर इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज IHP. काय डेफिनेशन? इंडिकेटेड हॉर्स पॉवर, द पॉवर डेव्हलप इन इंजिन सिलेंडर. कुठे? इंजिन सिलेंडरमध्ये डेव्हलप झालेली. द पॉवर डेव्हलप इन इंजिन सिलेंडर अँड रिसिव्ड ॲट पिस्टन. ठीक आहे. अँड रिसिव्ड ॲट पिस्टन इज कॉल्ड ॲज इंडिकेटेड हॉर्स पॉवर. ठीक आहे. इंजिन सिलेंडरमध्ये तयार झालेली पॉवर पण ती पिस्टनमध्ये रिसिव्ह झालेली आहे. ओके. पिस्टनपर्यंत रिसिव्ह झालेली आहे ती पॉवरला आपण काय म्हणतो? इंडिकेटेड हॉर्स पॉवर. द पॉवर डेव्हलप इन द इंजिन सिलेंडर अँड रिसिव्ड ॲट पिस्टन. त्याच्यानंतर दुसरं काय? ब्रेक हॉर्स पॉवर. काय? ब्रेक हॉर्स पॉवर, BHP. काय डेफिनेशन? पॉवर, ओके, पॉवर डिलिव्हर्ड ॲट क्रँक शाफ्ट. ओके. पॉवर डिलिव्हर्ड ॲट दी क्रँक शाफ्ट. ओके. दॅट इज नथिंग बट दी ब्रेक हॉर्स पॉवर. मागे पण सांगितलं होतं ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे काय? दिस इज द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ हॉर्स पॉवर विच इज यूज इन द वर्क. ठीक आहे. म्हणजे काय होते? तर इंडिकेटेड हॉर्स पॉवर जी आहे ती पिस्टनला तयार होते. ती जी पिस्टन जो आहे तो कनेक्टिंग रॉडच्या माध्यमातून ती जी पॉवर आहे ती क्रँकशाफ्टला पाठवते. क्रँकशाफ्ट काय करते? ती जी पॉवर आहे ती रिसिव्ह करून त्या पिस्टनच्या ज्या रेसिप्रोकेटिंग मोशनला आहे त्या रोटेटिंग मोशनमध्ये कन्वर्ट करतो. रोटेटिंग मोशनमध्ये कन्वर्ट झाला म्हणजे ती जी पॉवर आहे ती आपण मेकॅनिकल वर्कसाठी यूज करतो. म्हणून ब्रेक हॉर्स पॉवर इट इज द पॉवर डिलिव्हर्ड ॲट दी क्रँकशाफ्ट. ओके. आणि विच इज युजफुल पॉवर. ठीक आहे. ही जी पॉवर आहे ती मेकॅनिकल वर्कसाठी वापरल्या जाते. त्याच्यानंतर तिसरी डेफिनेशन आहे फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. ठीक आहे. काय? फ्रिक्शनल हॉर्स पॉवर, द पॉवर विच इज लॉस. ओके. द पॉवर विच इज लॉस ड्यू टू
फ्रिक्शनल लॉसेस. ठीक आहे, द पॉवर विच इज लॉस ड्यू टू फ्रिक्शनल लॉसेस. बघा आपण इंजिन सिलेंडरचे आयसी इंजिनचे कंपोनंट्स बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतो की पिस्टन जो आहे तो कंटिन्यू रेसिप्रोकेटिंग मोशनमध्ये असतो आणि मग ते सिलेंडरच्या वॉलला कंटिन्यू फ्रिक्शनमध्ये असतो. मग ते फ्रिक्शनमध्ये असताना त्याच्यानंतर इंजिन सिलेंडरमध्ये जेव्हा फ्युएल चं कंबशन होते ते जेव्हा बर्न होते तेव्हा का मोठ्या प्रमाणात हीट तयार होते. तर काही हीट जी ती लॉस होते. त्याच्यामुळे जी हीट आहे त्याच्यानंतर जे काही फ्रिक्शनल लॉसेस आहे अशा माध्यमातून जी एनर्जी लॉस म्हणजे वाया जाते. सो दॅट पॉवर इज कॉल्ड ॲज फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. ठीक आहे, ह्या ज्या 3 डेफिनेशन आहे त्या महत्त्वाच्या लक्षात ठेवा. ओके, द पॉवर डेव्हलप इन द इंजिन सिलेंडर अँड विच इज रिसिव्ड ॲट द पिस्टन इंडिकेटेड हॉर्स पॉवर. देन पॉवर डेव्हलप इन द इंजिन सिलेंडर अँड विच इज डिलिव्हर्ड ॲट द क्रँकशाफ्ट, that is the brake horsepower and it is the useful power. And the power which is loss in the form of frictional and heat losses in the engine cylinder, that is the frictional horsepower. ओके, त्याच्यानंतर एक इक्वेशन आहे इंडिकेटेड हॉर्स पॉवर इज इक्वल टू ब्रेक हॉर्स पॉवर प्लस फ्रिक्शनल हॉर्स पॉवर. हे इक्वेशन आपण मागे सुद्धा घेतलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण इंजिन सिलेंडरशी रिलेटेड काही महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजी ज्या आहे त्या आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, थँक्यू.